श्री स्वामी समर्थ। बघा, आजचा व्हिडिओ जो आहे तो थोडा खास आहे, कारण जसं आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या देवघरामध्ये कळसाची स्थापना करत असतो। आपल्या देवघरामध्ये मंगल कलश आपण आपल्या कुलदेवीच्या स्वरूपात ठेवत असतो। त्या पद्धतीने आपल्या घरात जसं आपल्याला कुलदेवीचं स्थान हवं, कुलदेवीचा आशीर्वाद हवा, त्याच पद्धतीने आपल्याला महालक्ष्मीची स्थापनासुद्धा आपल्या घरात करायला हवी। आपल्या देवघरात महालक्ष्मीची मूर्ती, श्रीयंत्र हे असतंच, पण रेग्युलर आपण रोजच्या रोज त्याची सेवा जी काही करतो ती रोजच्या पूजेमध्ये मांडली जाते। पण जशा पद्धतीने कलशाची स्थापना आपण करतो, कलश घरात ठेवतो, देवघरात ठेवतो, आणि त्या कलशाला ठेवण्याच्या मागचे काही महत्त्व आहेत किंवा त्यामागचे काही आपण असं म्हणू शकतो की त्याची महत्त्वता आहे। तशीच आपल्या देवघरात जर धान्य भरून ठेवलं तर त्या धान्य भरून ठेवल्याने आपल्या घरात धन धान्य हे भरपूर प्रमाणात वाढत जातं असं म्हणतात। त्यामुळे ज्या पद्धतीने आपण आपल्या देवघरात कलशाची स्थापना करतो त्याच पद्धतीने आपण महालक्ष्मीची सुद्धा आपल्या घरात स्थापना करावी, याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे। आपण आपल्या देवघरात जशी कुलदेवीची स्थापना करतो मंगल कलशाच्या स्वरूपात, तशीच महालक्ष्मीची स्थापना कशी करावी ते आपण बघणार आहोत। तर तुम्ही बघितलं आहे, मी माझ्या पूजेच्या मागे कुलदेवीची स्थापना म्हणजेच तुळजाभवानी मातेची, तुळजापूर भवानी आईची स्थापना केलेली आहे, आणि त्यामुळे खूप सुंदर अशी अंबाबाई दिसत आहे। आता बघा, महालक्ष्मी स्वरूप आपण धनलक्ष्मी कुंचमला पूजत असतो। लक्ष्मी मातेची मूर्ती जरी असेल, श्रीयंत्र जरी असेल, तरी माता लक्ष्मीची साधना ही कुंचम सेवेनेसुद्धा केली जाते। कारण असं म्हणतात की आर्थिकरित्या जर का तुम्हाला बलवान व्हायचं असेल, आर्थिकरित्या जर का तुमच्या आयुष्यात तुम्हाला पुढे जायचं असेल, कर्जमुक्तीपासून दूर व्हायचं असेल, तुमच्या मागे ज्या काही आर्थिक अडचणी आलेल्या आहेत त्यातून बाहेर पडायचं असेल, तर आजच धनलक्ष्मी कुंचमची सेवा करायला सुरू करा। कारण ह्या सेवेने अप्रतिम असे प्रभावी लोकांना अनुभव, प्रचिती आलेली आहे, आणि लोकांचे अगदी चुटकीसरच्या त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या निघून जात आहेत। लोकांचे अडकलेले पैसे त्यांना मिळत आहेत, आणि ही काही जादू किंवा असं काही नाही आहे, पण ही माता लक्ष्मीची कृपा, तिची साधना केल्याने ती आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या वाटेचं आपल्याला देते। कोणाचं ओढून लुबाडून आपल्याला देत नाही, किंवा कोणाचं ओढलेलं लुबाडलेलं आपल्याला मिळतही नाही, ती आपल्या वाटेचं आपल्याला देते, कारण आपण तिची साधना करतो। आपल्या नशिबात जेवढं लिहिलेलं आहे ती आपल्याला ते देत असते, आणि सगळ्यांच्या नशिबात ज्या त्या गोष्टी लिहिलेल्या असतात त्या त्यांना नक्कीच मिळतात, 100% मिळतात। त्यामुळे बघा, आपल्या देवघरात आपल्याला धनलक्ष्मी कुंचम हे नक्कीच भरून ठेवायचं असतं, आणि ही जी रीत आहे ही दक्षिण भारतात रोज लोक दर शुक्रवारी हे भरून ठेवतात, आणि त्याची ही जी प्रथा आहे ही खूप प्राचीन कालापासून लोक करत आहेत। मी मागच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे माझी एक मैत्रीण आहे जी दक्षिण भारतातली आहे, आणि तिला त्या गोष्टीबद्दल माहिती होती। तिच्या एका मैत्रिणींनी ची सुद्धा दक्षिण भारतातली आहे, पण त्यांचे प्रांत वेगळे वेगळे आहेत, आणि त्यांच्या ठिकाणी या कुंचमला वेगळ्या वेगळ्या नावाने बोललं जातं। तर त्यांच्या इथे हे देवघरात भरून ठेवल्याने त्यांच्या घरात धनधान्याची कमतरता ही कधीच होत नाही असं म्हणतात। त्यामुळे आपणसुद्धा जर आपल्याला हवं असेल की आपल्या घरात धनधान्य हे भरपूर असावं, आणि त्याचबरोबर आपल्या घरात अखंड लक्ष्मी असावी, लक्ष्मी प्राप्ती व्हावी, सुख समाधान ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्या, त्यासाठी धनलक्ष्मी कुंचमची कृतीनुसार, त्याच्या मान्यतेनुसार, त्याच्या पद्धतीनुसार आपण त्याची पूजा करायची। मंगळवार, शुक्रवार कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता, पण सहसा शुक्रवारीच ही पूजा करावी। आज मंगळवार माता लक्ष्मीचा आणि तुळजापूर भवानी आईचा, आपल्या कुलदेवीचा दिवस म्हणून मी आज ह्याची स्थापना केली। आता उद्या अमावस्या आहे, उद्या पण मी हे करणार आहे, उद्या कुंचमची सेवा करणार आहे, पण जो भरून ठेवलेला आहे ना तो मी पुढच्या शुक्रवारी ह्याचे तांदूळ बदलणार आहे, आणि दर शुक्रवारी आपण ह्याचे तांदूळ बदलायचे। आता समजा तुम्हाला पिरियड झाले, तुम्हाला मासिक पाळीमुळे करता नाही आलं, तर तुम्ही पुढचा समजा शुक्रवार गेला तर मंगळवारी करून ते बदलून घ्यायचे।
परत शुक्रवारी नवीन ठेवायचे किंवा पुढच्या शुक्रवारी बदलायचे. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता. ही सेवा केल्याने तुम्हाला खूप सुंदर असे रिझल्ट्स मिळतात आणि चांगले असे प्रभावी अशी अनुभूती प्रचिती तुम्हाला येते. आणि ही सेवा करताना शुक्रवारी नवीन भरतानासुद्धा तुम्हाला त्यामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी घालतो, कवड्या, लाल कवडी, गुंजा, गोमती चक्र, वेलची, लवंग, धने, हे सगळं तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे. एक एक घालायचं, तांदूळ भरायचे, एक घालायचं, तांदूळ भरायचे, एक घालायचं, तांदूळ भरायचे, असं तुम्हाला ते करत राहायचं आहे. हळकुंड, दालचिनी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये भरायच्या आहेत. कारण देवी आईला सुवासिक वस्तू लागतात, देवी आईला सुगंधित वस्तू लागतात. अत्तर का लावतो आपण? अत्तर देवी आईला सुगंध आवडतो, सुवास आवडतो, म्हणून आपण अत्तर लावतो ना. मग एखाद्या पत्र्याची किंवा मेटलची वस्तू टाकण्यापेक्षा, चांदीची वस्तू टाकण्यापेक्षा सुवासिक लवंग, सुवासिक वेलची, सुवासिक दालचिनी टाकावी. कारण माता लक्ष्मीला तुमची श्रद्धा, तुमचा भाव, तुमची इच्छा महत्त्वाची आहे आणि त्याच गोष्टी तुम्ही त्यामध्ये करायचं. आणि पिवळीच आपली अखंड हळकुंड, कुठल्याच प्रकारची चांदीची नको. कारण देवी आईला तुम्ही 10 किलो जरी चांदी आणून ठेवली तिच्यासमोर तरी देवी आई तुमचं वर्तन बघणार आहे, तुमची वागणूक बघणार आहे. ती तुमची किती किलोभर चांदी आहे ते नाही बघणार. त्यामुळे तुमच्या जवळची भावना, श्रद्धा, ह्याच गोष्टी ती बघणार आहे. तसंच दालचिनी, देवी आईला दालचिनी खूप आवडते आणि असं म्हणतात दालचिनी ने पैसा खेचला जातो, म्हणून दालचिनीसुद्धा आपल्याला त्यामध्ये घालायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या ही सगळी कृती करून घ्यायची, सगळ्या वस्तू भरून घ्यायच्या, त्यामध्ये एक एक लेअर टाकत तांदूळ भरून घ्यायचे, पूर्ण कुंचम भरून घ्यायचा आणि हा कुंचम भरून झाला की मग ह्याची तिथे परत हळदी कुंकू लावून विधिवत पूजा करायची. आणि मग आपल्याला आपल्या देवघरात ज्या कोपऱ्यात ठेवायचं आहे त्या ठिकाणी ठेवायचं. शक्यतो डाव्या बाजूला कळस असला की उजव्या बाजूला धान्य ठेवावं. आता इथे तुम्ही बघा माझं सगळं भरून झालं आहे, तर मी ह्याला आता पूजन करते आहे. हळदी कुंकू अक्षता आपल्याला परत व्हायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्यावर अलंकार पण मांडायचे आहे, कारण हे लक्ष्मी स्वरूप आहेत. त्यामुळे तुम्ही एखादा समजा चांदीचा कॉईन, पितळाचा कॉईन, गोल्डन कॉईन, असं कोणताही कॉईन तुम्ही ठेवू शकता. तर अशा पद्धतीने मी हळदी कुंकू वाहून धनलक्ष्मी कुंचमची परत एकदा पूजा करून ह्यावर आता आपल्या देवीचे अलंकार आपण मांडणार आहोत. देवीचे अलंकार मांडून झाले की व्यवस्थित आपल्या देवघरात आपण जी जागा करून ठेवलेली आहे ती जागा करून घ्यायची आणि तिथे हे धनलक्ष्मी कुंचम तिथे व्यवस्थित मांडायचं, व्यवस्थित ठेवायचं. कारण आपल्याला आठवडाभर त्याला तिथून हलवायचं नाही. आपण हलवताना जरी पूजा करतो आहे आणि तरी ते हललं तिथे तर त्याला काढून नाही ठेवलं तरीही चालेल, तिथल्या तिथे तुम्ही उचलून परत ठेवू शकता. ते म्हणजे अगदी हलवायचं नाही, म्हणजे हात लावायचा नाही किंवा बाजूला सरकवायचं नाही किंवा खालची धूळ झटकायची नाही असं नाही. तुम्ही ते भरलेलं बाजूला सरकवा, पुसून घ्या आणि परत ठेवून द्या. आता बघा ही पोटली जी आहे, या पोटलीमध्ये आपल्याला हे सगळं जे साहित्य आहे हे साहित्य आपण कधीकधी पोटलीमध्ये भरूनसुद्धा आपल्या तिजोरीत ठेवू शकतो. कारण आपण जसं म्हणतो की या सगळ्या वस्तूंना लक्ष्मी खेचते, लक्ष्मीला ह्या प्रिय आहेत. त्यामुळे त्या वस्तू ज्या ज्या वस्तू ह्यात भरल्या त्या सगळ्या वस्तू अजून एक सेट घ्यायचा आणि तो तिजोरीत ठेवायचा, कारण तिथेसुद्धा लक्ष्मी खेचली जाते. त्यामुळे माता लक्ष्मीला हिरव्या पिवळ्या लाल अशा बांगड्या तिला अर्पण केलेल्या आहेत. तिला आवडते म्हणून अजून एक कवडी, 2 गोमती चक्र तिथे अर्पण केलेले आहेत आणि माता लक्ष्मीला हे तिथे वाहिले आहेत. आपण कवडी गोमती चक्र हे आवर्जून तिथे परत वरती ठेवावे, कारण माता लक्ष्मीला कवडी गोमती चक्र कमळगट्टा हे खूप आवडतं आणि त्याने ती खेचली जाते, ती त्याने प्रसन्न होते. जेवढं आपण कवड्यांची सेवा करू, आधी बघा आधीच्या काळात असं म्हणायचं ज्यांच्याकडे खूप कवड्या ते खूप श्रीमंत. तर अशा पद्धतीने आपल्याकडे कितीही कवड्या जरी असल्या तरी त्याचं पूजन होणं योग्य मानलं जातं. उगाच इकडे तिकडे पडल्यात असं करायचं नाही, त्याचा अवमान करायचा नाही. त्यामुळे कवड्या जरी असल्या तरी त्याचं विधिवत पूजन करायचं.
आणि तुमच्या देवघरात ठेवायचं. कुंचमवर असेल तर कुंचमवर ठेवायचं. आता तुम्हाला 2 कवड्या व्हायच्या आहेत की 7 व्हायच्या आहेत, ह्या तुमच्यावर आहे. तुम्ही कितीही करू शकता. त्यामुळे अशा पद्धतीने व्यवस्थित जेव्हा तुम्ही हे कुंचम मांडून घ्याल, ही पूजा तुम्हाला आधी खाली करून घ्यायची आहे आणि मग जागेवर ते ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा माझं हे कुंचम व्यवस्थित भरून झालं आणि त्यानंतर आता मी ह्याला व्यवस्थित देवघरात ठेवणार आहे. आता इथे थोडी मला जरा जागा कमी पडली म्हणून मी आता ह्याला थोडी परत जागा करत आहे आणि त्यानंतर इथे परत ह्याला ठेवणार आहे. त्यामुळे परत मला थोडीशी ॲडजस्टमेंट करून तिथे त्याला बसवायचं होतं. तर मी पूर्ण परत व्यवस्थित जागा करून घेतली. आता बघा देवपूजा जरी झाली होती तरी मला कुंचम बसवायला थोडी जागा कमी पडली म्हणून मी तिथल्या तिथे परत एकदा जागा करून ते व्यवस्थित बसवून घेतलं. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण आपल्या देवघरात व्यवस्थित कुंचम भरून ठेवतो, भरून म्हणजे ते फक्त आणि फक्त तांदळानेच भरायचं असतं. तांदूळ हे माता लक्ष्मीला प्रिय असते. त्यामुळे माता लक्ष्मी ह्याने खेचला जाते, माता लक्ष्मी ह्याने आकर्षित होते. म्हणून आपल्या संपूर्ण देवघरात जसं आपण कलश मांडून ठेवतो तशाच पद्धतीने धनलक्ष्मी कुंचमसुद्धा आपण आपल्या देवघरात मांडून ठेवावे. आणि ते सुद्धा मांडून ठेवताना त्याला खाली ठेवायचं नाही. हा सगळ्यात मोठा नियम आहे. त्याला कधीही कोणत्याही प्लेटवर कॉईन्सचा एक बेस करून त्यावर ठेवायचं. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा आणि धनलक्ष्मी कुंचमच्या वेगळ्या वेगळ्या सेवा आवडल्या असतील तर सांगा.